नमस्कार मित्रांनो. आज आहे 26 ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 33 मध्ये. तर चला बघूयात आज मी बँक निफ्टीमध्ये कसा ट्रेड प्लॅन करतोय. तर टाईम झालेला आहे अराउंड 124 आणि इथे तुम्ही बघू शकता बँक निफ्टी खूप असं स्पीडमध्ये एक डाउन स्विंग देतंय. तर मी प्लॅन करतो एक लाँग साइडला ट्रेड. आता त्याच्यामागचं लॉजिक काय आहे चला समजून घेऊयात. बँक निफ्टीने ही लेव्हल मल्टिपल टाईम टेस्ट केली होती आणि आता करंटली बँक निफ्टी या लेव्हलच्या वरती ट्रेड करते. सो त्याच्यामुळे मी एक लाँग साइडचा ट्रेड प्लॅन करतोय. कारण इनिशियली मॉर्निंगमध्ये पण बघायला गेलं तर बायर आपल्याला स्ट्राँग दिसतायत. तर जरी सेलर्सनी याच्या खाली क्लोजिंग दिली तर माईट बी तो एक ट्रॅप असू शकतो आणि मग आपल्याला एक चांगला लाँग साइडला ट्रेड भेटू शकतो. आता करंटली या लेव्हल्सला देखील मी एक लाँग साइडला ट्रेड प्लॅन करत होतो. बट इथे 50-50% चान्सेस आहेत, की माईट बी एक अशी मोठी कॅन्डल बनेल रेड आणि मग प्राइस वरती जाईल किंवा इथून देखील रिव्हर्स होऊ शकते. पण इथे मी ट्रेड प्लॅन करत नाहीये, कारण ही लेव्हल देखील 1, 2, 3 मल्टिपल टाइम टेस्ट झाली आहे आणि आता प्राइस परत खाली येतीये म्हणजे या लेव्हलच्या खाली प्राइस जाऊ शकते आणि आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. जर आपण आता लाँग केलं तर. मग त्याच्यामुळे प्लॅन करतोय, की अजून एक कॅन्डल वेट करेल आणि त्याच्यानंतरनं एक लाँग साइडची एंट्री प्लॅन करेल. शॉर्ट साइडचा मी एक ट्रेड प्लॅन करत नाहीये. शॉर्ट साइडचा प्लॅन करायला 2 सिनारिओ आहेत. जर प्राइस आता या कॅन्डलमध्ये रिव्हर्स झाली आणि इकडे कुठेतरी क्लोजिंग दिली, तर मी शॉर्ट साइडचा ट्रेड प्लॅन करेल किंवा ही कॅन्डल जर अशीच क्लोज झाली आणि पुढच्या कॅन्डलमध्ये पहिल्या 5 मिनिटामध्ये प्राइस जर या लेव्हलपर्यंत आली, तर मी इथे कुठेतरी शॉर्ट साइडचा ट्रेड प्लॅन करेल. असे 2 सिनारिओज आहेत, जिथे मी शॉर्ट साइडचा ट्रेड बघील. तर बघूयात काय होतंय ते. जेव्हा मी ट्रेड घेईल, तेव्हा मी ऑब्व्हियसली अपडेट करेल तुम्हाला आणि परत तुम्हाला लॉजिक आणि ट्रेड एक्सप्लेन करेल. चला बघूयात काय होतंय ते. तर मित्रांनो फायनली आपण ट्रेड घेतलेला आहे लाँग साइडला. जशी आपली एक्स्पेक्टेशन होती तशी एवढी मोठी कॅन्डल तर इकडे अशी नाही बनली रेड कॅन्डल. पण इथे सेलर्सला थोडंसं ट्रॅप करायचं ट्राय केलंय आणि या कॅन्डलच्या बेसिसवर मी असं अझ्युम केलं की सेलर्स इथे थोडेफार तरी ट्रॅप झाले असतील. कारण हे जे आहे हा प्रिव्हियस झोन आहे आणि याच्या खाली ह्या कॅन्डलनी क्लोजिंग दिली होती आणि त्याच्यानंतरनं प्राइस रिव्हर्स करायचा ट्राय करतीये. सो इथे मी 58,000 पुट ऑप्शन शॉर्ट केलंय. हे तुम्ही बघू शकता इकडे अराउंड ₹700 चा प्रॉफिट सुरू आहे आणि आपली लाँग एंट्री मी मार्क करून देतो एकदा. एक्झॅक्टली इथे आहे. स्टॉप लॉस आपला असणार आहे एक्झॅक्टली 100 पॉइंट्सचा आणि टार्गेट जर बघायला गेलं, तर मी जास्त मोठं टार्गेट एक्स्पेक्ट नाही करत आहे. कारण या लेव्हल्सला प्राइस आली की मी क्लोज करणार आहे. कारण इथून एक स्ट्राँग सेलिंग आली आहे. ही कॅन्डल तुम्ही बघू शकता एक बिअरिश एंगल्फिंग बनली आहे. मग प्राइस फर्स्ट टाईम अप्रोच करतीये या लेव्हलला. तो चान्सेस आहेत की जेव्हा ही प्राइस या लेव्हलला येईल तेव्हा थोडंफार आपल्याला रेझिस्टन्स बघायला मिळू शकतो. तो मी या लेव्हलच्या अराउंड मी एक्झिट करणार आहे आणि हे आहेत करंट पोझिशन्स. अराउंड ₹600-500 चा प्रॉफिट सुरू आहे. हे बघू शकता माझी ऑर्डर बुक आपण एंट्री घेतली आहे 245 ला. 2 लॉट शॉर्ट केलेत 58,000 पुट ऑप्शनचे. तर आता सुरू आहेत असे पोझिशन्स. मी तुम्हाला अपडेट करत जाईल जसं-जसं कॅन्डल क्लोजिंग होईल पुढची, मी तुम्हाला अपडेट करेल. तर इथे आता तुम्ही बघू शकता, की प्राइस खूप फास्ट वरती चालली आहे, पण डीके आपल्याला एवढा पण बघायला मिळत नाहीये. सो इथे या केसमध्ये तरी पण मी जेव्हा हे टार्गेट होईल, तेव्हा मी एक्झिट करायचं ट्राय करेन. कारण आपलं स्ट्रक्चर बँक निफ्टीच्या चार्टवरच्या बेसिसवर आपण ट्रेड घेतलाय. मग प्रीमियम डीके झालं किंवा नाही झालं तरी आपल्याला एक्झिट करावं लागेल. कारण इथे अगेन प्राइसने रिव्हर्स केलं तर परत विनाकारण आपण ब्रेक इव्हनला निघू किंवा लॉसला निघू. सो बघूयात आता काय होतंय ते. ट्रेड घेतलेला किती 5 मिनिट झाले असतील. 5 मिनिटामध्ये आपला अराउंड ₹1,500 चा प्रॉफिट सुरू आहे. फक्त इथे प्रॉब्लेम एवढाच आहे, की फर्स्ट टाईम प्राइस या लेव्हलला येतीये. सो त्याच्यामुळे मला थोडं हे होतंय, थोडं सेकंड थॉट्स येतायत. नाहीतर लाँग साइडला खूप चांगला ट्रेड बनला असता. बाकी काहीच रिझन नाहीये या लेव्हलला एक्झिट करायचं. बघूयात प्राइस मोमेंटम कसं दिसतंय ते. जर आता फास्टमध्ये एकदम फ्लिक आली तर माईट बी मी थोडे 2-3 मिनिट एक्स्ट्रा वेट करेल, थोडं जास्त प्रॉफिटसाठी. करंटली आपला अराउंड ₹1,200-1,300 चा प्रॉफिट सुरू आहे. बघूयात काय होतंय ते. प्राइस तर हार्डली आता 30-40 पॉइंट बाकी आहेत आपल्या टार्गेट्सला.
आणि प्रॉफिट तर सेमच आहे अजून. बघूयात मी तुम्हाला आता एक्झिट केल्यानंतरच अपडेट करतो डायरेक्ट. जे काही प्रॉफिट लॉस असेल त्यासोबत. तर इथे तुम्ही बघू शकता आता, की आपलं टार्गेट हार्डली 10 ते 15 पॉइंटने मिस झालंय. म्हणजे मी ते एक्झिट करायचं प्लॅन केलं होतं. जसं हे प्रिव्हियस हे स्विंग दिसतंय, हे हाय क्रॉस केलं, की मी विचार केला होता मी एक्झिट करेल. कारण की हा फ्रेश रेझिस्टन्स झोन होता. पण प्राईसने अक्षरशः 15 पॉइंट आधीच रिव्हर्स केलंय आणि आता जर आपलं पी-एन-एल बघितलं तर ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. तर हे बघू शकता मित्रांनो ट्रेडिंगमध्ये हे किती अवघड असतं, की एखाद्या ट्रेडला डिसिप्लिनने फॉलो करणं, डिसिप्लिनने एक्झिक्यूट करणं. कारण जेव्हा प्राईस आपल्या टार्गेटच्या इथे असेल आणि परत आपल्याला ब्रेक इव्हन पॉइंट दिसतोय, मग ते मेंटली खूपच फ्रस्ट्रेटिंग असतं. बट हरकत नाही. आपला करंटली जर पी-एन-एल बघायला गेलं तर अराउंड ₹500-600 च्या अराउंड सुरू आहे. मी वेट करणार आहे ही कॅन्डल पण आणि आपण टार्गेटलाच बाहेर पडणार आहोत. मग जर ही प्रिव्हियस लो हाय क्रॉस केलं, तर मी माईट बी माझा स्टॉप लॉस ट्रेल करेल ब्रेक इव्हनला. एवढंच मी चेंज करतोय ट्रेडमध्ये. बाकी तर आपला प्लॅन सेम असणार आहे. मी तुम्हाला अपडेट करतो. तर फायनली आपण एक्झिट केलेलं आहे. म्हणजे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झालाय. इथे तुम्ही बघू शकता आपलं टार्गेट हार्डली 10 ते 15 पॉइंट मिस झालंय. पण हरकत नाही. आपण जे प्लॅन केला होता, जे डिसिप्लिन फॉलो करायची होती, ती व्यवस्थित फॉलो केली आहे. तो ट्रेडचा आउटकम काहीही असो, ते आपण एक्सेप्ट करून चालायलाच पाहिजे. सो आज आपण ब्रेक इव्हनला एक्झिट केले. आज आपला प्रॉफिट झालेला आहे अराउंड ₹500. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी मित्रांनो. आजच्या चार्ट स्टोरीमधून आपल्याला हे शिकायला मिळालं, की जो तुम्ही प्लॅन करताय, ज्या प्रकारे तुम्ही ट्रेड तुम्ही आउटकम ठरवताय, स्टॉप लॉस ठेवताय, टार्गेट ठेवताय, ते व्यवस्थित फॉलो करा. कधी-कधी असं होतं, की माईट बी त्याच्या पहिलेच प्राइस रिव्हर्स होणार आणि मग तुम्ही फ्रस्ट्रेट होणार. माईट बी इकडे एक्झिट करणार वगैरे, वगैरे. म्हणजे जे पण ट्रेडिंग एरर्स आहेत ते आपण कमिट करणार. पण जर लॉंगर पिक्चर बघायला गेलं, तर 100 ट्रेड्सचं जर सॅम्पल घेतलं आपण आणि जर आपण व्यवस्थित डिसिप्लिन फॉलो केली, तर हायर चान्सेस आहेत की 70 टू 80% ऑफ द टाईम आपण प्रॉफिटेबल राहू. कारण की आपण डिसिप्लिन फॉलो केली, कारण की आपण आपला ट्रेडिंग प्लॅन फॉलो केला. तर एक ट्रेड आउटकम बघू नका. जसं की माझ्यासोबत आज झालं, की 10 ते 15 पॉइंटने आपलं टार्गेट मिस झालं आणि प्राइस रिव्हर्स झाली. आपल्याला अराउंड ब्रेक इव्हन एक्झिट करावं लागलं. पण लॉंगर पिक्चर बघा. जर 100 ट्रेडचा सॅम्पल बघितला तर नेहमी डिसिप्लिन फॉलो केल्याने तुमचा फायदाच होणार आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.